इथे मी एक कच्चा बटाटा घेतला आहे. त्यावरची साल काढून घेतली आणि हा बटाटा कट करून मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा. त्याचबरोबर एक कांदासुद्धा कट करून टाकूया. अद्रकचे तुकडे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, आवडीनुसार हिरवी मिरची टाकायची, कोथिंबीर टाकूया आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवून पेस्ट रेडी करू. आता तयार केलेली पेस्ट एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायची. यामध्येच आपण 1 वाटी रवा टाकायचा आणि त्याचबरोबर अर्धी वाटी दही मिक्स करून घेऊ. आता हवं तसं यामध्ये पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून अगदी स्मूथ असं हे बॅटर रेडी करायचं. चवीपुरतं मीठ टाकूया आणि मिक्स करून एक 5 ते 10 मिनिटं मुरण्यासाठी साईडला ठेवूया. 10 मिनिटानंतर इथे बघू शकता तुम्ही मिश्रण छान घट्ट झालंय. यामध्ये अगदी थोडासा खायचा सोडा टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं. सोडा अगदी ऑप्शनल आहे, नाही टाकला तरीही चालेल. मी अगदी थोडासा सोडा टाकला आहे. पॅन गरम करायचा, तयार केलेलं बॅटर स्प्रेड करून घ्यायचं, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि दोन्ही साइडनी अलटून-पलटून छान आपल्याला हा चिला भाजून घ्यायचा आहे. हवं असेल तर तुम्ही तेल किंवा तूपसुद्धा लावू शकता आणि बघू शकता मस्त जाळीदार आपला चिला तयार झालाय. लगेच चटणी बनवू. मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे टाकायची, कोथिंबीर टाकूया. हिरवी मिरची टाकायची, 1 चमच दही टाकायची, चवीपुरतं मीठ टाकूया. अगदी थोडीशी साखर आणि पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. कढईत तेल गरम करून घ्यायचं, जिरा मोहरीचा तडका द्यायचा. तयार केलेली चटणी टाकूया, थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्स करून छान आपली इथे चटणी रेडी झाली आहे. 1-2 मिनिटं छान शिजवून घेतली आणि अगदी 2च मिनिटात आपली चटणीसुद्धा रेडी झालेली आहे. तर मुलांच्या टिफिनसाठी म्हणा किंवा सकाळच्या ब्रेकफास्टसाठी ना, तुम्ही हे चिले नक्की ट्राय करून बघा. दिवसभरही हे चिले असेच सॉफ्ट राहतात.